मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर गंभीर आरोप केलाय। सरकारनं मराठे संपवण्याचा हा कट रचल्याचं जरांगेंनी म्हटलंय। राज्यात सरकारपासून एक कट शिजला गेला आणि नोंदी त्यांनीच द्यायच्या आणि रद्द सुद्धा त्यांनीच करायच्या। मला एकटा पाडावा म्हणून सरकारनं जाणून बुजून हा कट रचल्याचा आरोप जरांगेंनी केलाय। सरकारनं निवडून मराठ्यांकडून यायचा आणि नंतर मराठ्यांचाच घात करायचा असा डाव असल्याचं जरांगे म्हणाले। आम्ही 2029ला सर्वात मोठा बदला घेऊ असा मोठा इशाराही मनोज जरांगेंनी सरकारला दिलाय। मोठं मात्र त्यांनी व्हायचं, येऊस तर पाय सोडायचे नाही निवडून येऊस तर। आणि एकदा त्याच्यावरती बसलं की मराठ्यांचा घात करायला सुरुवात करायचं। 5 वर्ष त्यांच्या ध्यानात नाहीये। ठीक आहे, एखादी गलती मराठ्याकडून झाली असेल तुम्हाला निवडून द्यायची, पण पुढे आणखीन 2029ला आमच्याच हातात येत तुम्ही। आम्ही एवढा मोठा बदला घेऊ तुमचा हे तुमच्या आयुष्यातही तुम्ही कधी बघितलं नसेल की कांड्यावर मोजणे इतके सुद्धा लोक युती सरकारचे निवडून आले नाहीत।